हा, परीच्या घरी जाऊ की आपल्या घरी जाऊ? आपल्या घरी जा. मी जे डॉक्टरांकडे आलो तर त्या डॉक्टर आज अवेलेबल नाही आहे. ते एकतर गुड मॉर्निंग. तर आज संडे आणि आत्ता सुटलो, नाश्ता पाणी झाला आहे, माझं झालं आहे, कृषिकाचं झालं आहे आणि आत्ता मी चालले कृषिकाला बैठकीला सोडायला. परीची वाट बघतोय कारण का आज परीला उठायला लेट झाला आहे. एक दिवस ही उठते, एक दिवस ती उठत नाही. हे बघा डान्स चालला आहे. हां करा, त्यात एक्सपर्ट आहे बाई. चला तर झालं, लवकर चप्पल काढ, चल. गेली. हां, परीच्या घरी जाऊ की आपल्या घरी जाऊ? आपल्या घरी जा. आणि कपडे भिजवायचे नाहीत? हां चल. स्मरणी काही मस्ती केली की सांगा मला. हां. तर कृषिकाला बैठकीला सोडल्यानंतर थोडा वेळ किशोरीकडे गप्पा मारत बसली. तिकडे चिकन वगैरे घेतलं मी आणि मग इथनं आता बैठकीवरनं घेतलं तिला आणि आता ती गेली किशोरीकडे. खूप दिवस झाले मालवणवरून आल्यापासून मम्मी परीकडे जायचं आहे, परीकडे जायचं, मग तिकडे गेली. मग तिथून तिला नंतर पिकअप करेन कारण का तायकांडोच्या क्लासला पण जायचं आहे. तोपर्यंत आपलं जेवण सगळं बनवून घेते. चला. तर बैठकीवरनं आले, पटकन मसाला रेडी केला आहे, की इकडे भात ठेवला आहे, किरणच्या नाश्त्याची तयारी म्हणजे दूध गरम करत ठेवलं आहे. आणि परत आता थोड्या वेळाने मला निघायचं आहे, त्यामुळे चिकन भात वगैरे करून घेते, लादी वगैरे पुसून घेते, म्हणजे आल्याला डायरेक्ट जेवायला बसून थोडा वेळ रेस्ट करून परत माझी 3:30ची बैठक आहे. तर ही किशोरीकडे होती, तिला पटकन पिकअप केला कारण का आज खूप लेट झाला, सगळी कामं आवरून घेतली, मग आल्यावर भारी पडतात करायला. तर डायरेक्ट रिक्षा पण पकडली, तिला पटकन पिकअप करून आता निघालो कारण का 11ला 10 मिनटं राहिलीत फक्त. तर बघू किती वेळात पोचलो आहे. तर क्लासच्या इथे आम्ही पोचलो आहे. आज खूप घाई झाली. हो, तुला सुटल्यावर देणार मी नारळ पाणी. चल आधी. बाई बापरे, ते बघ गेटवर बघ कोण आहे. चल चल लवकर, सर आले तर ओरडतील. चल. तर नारळ पाणी पाहिजे आणि इथे असतं नारळ पाणीवाला, पण बंद आहे आज, गाडीच नाही आहे त्यांची. चुनाभट्टीत पिऊया. चल. हां चल. तर क्लासच्या इथे पोचलो आहे आणि आता 5-10 मिनटात क्लास पण चालू होईल. नशीब लगेच आलो तरी. आणि आज ऊन पण एवढं आहे ना की खूप कंटाळा आला. परत दुपारी बैठक आहे, मम्मीला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे मला. आता इथून गेल्यानंतर परत हिला थोडंफार भरवून मम्मी हिला किशोरीच्या इथे सोडेन आणि नंतर मम्मीला डॉक्टरकडे न्यायचं कारण त्याचे पाय दुखत आहेत. नशीब डॉक्टर संडेचे असतात, मधल्या वेळात टाईम नसतो. मग त्यानंतर परत येणार, परत जेवून बैठकीला जाणार. तर आत्ताच क्लास सुटला आहे आणि इथून मला जायचं आहे चुनाभट्टीमध्ये. कृषिकाला नारळ पाणी देते आणि तिथून परत थोडा वेळ थांबून मला रिटर्न मम्मीला घेऊन कुर्ल्याला यायचं दवाखान्यात. कारण त्याचे पाय खूप दिवस झाले दुखत आहेत, काय फरक नाही चेकअप वगैरे केला तरी. तर दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. परत घरी ये नको, पण तिथेच थांबून परत तिला तिकडे घेऊन जायचं आहे. तर रिक्षा पण आम्हाला पटकन भेटली. आता इथून निघतो आहे. चलो. नारियल पाणी, लस्सी देणे. नानी नाही, आता आम्ही आलो आहे. 2 हाफ लस्सी. हां खाली तर बघायला लागेल ना. हां थांब. तर आधी बोलली मम्मी नारळ पाणी पियायचं आहे आणि आता बोलते लस्सी पियायची, म्हणून ते लस्सी प्यायला आलो. आणि आता कॅडबरी पण पाहिजे बाबा. काय काय ती बा आली लस्सी घे. हां माझी एक आहे. तर डायरेक्ट तिथे लस्सी वगैरे पियालो, रिक्षा पकडली आणि परत आता मम्मीला पिकअप केलं आणि आता चाललो परत कुर्ल्याला डॉक्टरकडे. आज सगळा दिवस नाचा नाच. काय बाबू? मी जे डॉक्टरांकडे आलो तर त्या डॉक्टर आज अवेलेबल नाही आहे, ते 1 तारखेपासून अवेलेबल आहेत, दुसरे आहेत. मग आता रिटर्न चाललो आहे घरी. तर आत्ता 3 वाजलेत आणि आज आम्ही लवकर निघतोय बैठकीला जायला कारण का मला आणि किशोरीला जायचं आहे गोळा खायला. म्हटलं अर्धा तास आधी जाऊया, गोळा खाऊया आणि मग तिथून डायरेक्ट बैठकीला जाऊया. चला. तर बैठकीवरून आले, फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला, कृषिका स्मरणिकाला नाश्ता बनवला, स्मरणिका आली घरी आणि आता चालले मार्केटला कारण का अधिक मास महिना चालू आहे आणि असं म्हणतात की या महिन्यात नवऱ्याने बायकोला जोडवी घ्यायची असते, शुभ असतं. तर मी किरणला सकाळीच बोलले मला जोडवी घ्यायचीच नवीन, कारण का ही मागे मी कधी 1-2 वर्षापूर्वी घेतली होती. तर आता मी सोनाराकडेच चालली आहे. सकाळी मी डिझाईन ऑलरेडी बघून झाली होती पण मी घेतली नाही. म्हटलं त्याला आधी फोन करून विचारते घेऊ का, तो घे बोलला. आणि आत्ता चालले मी मार्केटला जोडवी घ्यायला. तिथून जाणार आहे मम्मीकडे
कारण का पप्पांचे रिपोर्ट पण घ्यायचे आहेत मला. बघूया आता चालू आहे का, रिपोर्ट भेटत आहेत का. चला, समोर टॅमॅटोची गाडी दिसते. बघूया कसे किलो आहेत टोमॅटो. वहिनी कसे किलो? 40 रुपये किलो. मोठे आहेत चांगले लाल. द्या मला अर्धा द्या. टोमॅटो तर घेऊन झाले माझे. तर मला जांभळं बघायचे पुढे भेटत आहेत. कारण का खूप दिवस झाले शोधते, जांभळं भेटत नाहीत पुढे मार्केटमध्ये. मध्ये इथे बघितलेली पण थोडी खराब होती म्हणून मी घेतली ना. तर बघूया भेटत आहेत का. तर शॉपच्या बाहेर आली, गर्दी तर दिसते आहे. बघू आता, गर्दीच गर्दी. काय चालू? हो लय हुशार हां, सकाळी हे वाले काढलेले का अजून डिझाईन बघते. मला डिस्काउंट पण द्या, मग टाकते ना व्हिडिओ. आता अधिक मास चालू आहे तर नवीन नवीन डिझाईन आलेत. अजून काय पण डिस्काउंट नाही देत तुम्ही मला. डिस्काउंट देतो ना मॅडम. कुठे तो आहे ना कोणतो? अजिबात नाही. काय उलट एवढ्या वर्षाचं गिराईक म्हणजे तुम्ही दिलं पाहिजे मला डिस्काउंट. डिस्काउंट नाही देतो. तर सकाळी येऊन मी ही डिझाईन फायनल करून गेली. म्हणजे सांगून गेलेली कोणाला देऊ नका, कारण का नाजूक छान मस्त डिझाईन होती. दाखव जरा एक मिनिट. चार ग्राम 200 किती? 4 ग्राम 200 हां, मग त्याचं किती? 1700 रुपये. काय हां 1700 रुपये? सकाळी 1400 रुपये सांगितले होते त्याचे मला. हां कमी कर. हां 1400 बोललास, मग मी 1200वर आली लास्ट. नाही नाही 1300 रुपये चांदीचे होतात फक्त. 14. तर जोडवी घेतल्यात मी आणि आत्ता इथे घालूनच जाते, कारण का भुंदा पाय घेऊन जायला मला कसं तरी वाटतंय. इथेच घालते. फिटिंग बसवा एकदम. घरी गेलं तर फायनली मी जोडव्या घेतल्या आणि माझ्या बजेटमध्येच मला मिळाल्या. आणि आता चालले मम्मीकडे. त्याआधी बघूया रिपोर्ट भेटत आहेत का पप्पांचे, म्हणजे रेडी झालेत का. चला, तर लॅब चालू आहे पण लॅबमध्येच कोण नाही आहे. तर उद्या घेते रिपोर्ट्स. चलो, तर मम्मीच्या इथे पोचले आत्ताच बाहेर पॅसेजमध्ये. कोण कोण काय कोण पार्टी झाली? कुठे आहेत? आपल्याकडे येतात काय, त्याला बोलवाणी करून घ्या मग. तर मम्मीकडून आता निघाले, आता घरी चालले. बघू आता कृषिका काय करते, जेवली आहे का भरवायचं आहे. चला, तर पप्पांनीच खेकडे बनवले आहेत आणि कृषिकाचे फेवरेट आहेत. कृषिका आता खाते. तर आत्ताच भांडी वगैरे आवरली, सगळा पसारा आवरला, लादी पुसून झाली. मी आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.